आम्ही एक कोणते लग्न होते बे ब्लेझर नेहरू पॅन्ट घातला चालते का बे? अरे यार लग्नामध्ये आहे ना बुटे चोरताना पाहिलेले पॅन्ट पहिल्यांदा घेऊन जातात. काय झालं? अरे काहीच नाही. मॅप बघ, समोर 2 वळणी रोड आहे. एक मिनिट, गुगल मॅप नुसार आपल्याला राईटला जावं लागणार, पण आपण लेफ्टला जाऊ. काहीतरी नवीन बघायला मिळेल. ऍडव्हेंचर. अगदी बरोबर. काय म्हणता? अरे यार ऍडव्हेंचर वगैरे काही नको, आपण जसं आलो ना तसं जाऊ. अरे हो मंदार, खरं बोलतोय ना. आपल्याला जागा माहित ना, रस्ता भाई. जंगलात जनावर बिनावर असतील तर. हो ना यार, आणि चोर डाकू सुद्धा राहते. अबे तू कोणता राजा माणूस आहे जे तुझं मोठं धन लुटेल? चुपचाप बसून राह, नाही तर इथंच उतरून देईल. हा चालेल. तसंही मला तुमच्यासोबत येण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. मंदार ऐक ना, मंदार 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 ऐक ना. मला काय ऍडव्हेंचर वगैरे करायचे नाही, त्यापेक्षा मी जाईल आणि ते मंडप डेकोरेशन वाल्याचे तिथे काम करेल. आलास परत? चला. ए यार खरंच राईट घ्या ना. तुला उतरायचं असेल तू पण उतरू शकतो. नाही बाबा, चला चला. काचवरती का? आता काही फेकून वगैरे मारल त्यांनी. काचवर घे, काचवर. मला वाचवा, मला वाचवा. गाडी पुढे घे. आम्हाला माहित आहे हा तुमचा प्लॅन आहे, आम्हाला लुटण्याचा सगळा. चला, बेटर लक नेक्स्ट टाइम. चला. दादा हेल्प, दादा हेल्प, दादा मला वाचवा. दादा दादा हेल्प, दादा माझं ऐकून घ्या. दादा दादा माझं ऐकून घ्या. दादा ती आत्मा फक्त ड्रायव्हरला सीटवर या व्यक्तीला दिसते. दादा माझं ऐकून घ्या. तुम्ही मी वाचू नाही शकणार. दादा तुम्ही मी वाचू नाही शकणार. दादा ती आत्मा फक्त ड्रायव्हरला सीटवर या व्यक्तीला दिसते. दादा माझं ऐकून घ्या. तुम्ही मी वाचू नाही शकणार. दादा ऐकून घ्या. दादा दादा ती आत्मा फक्त ड्रायव्हरला सीटवर या व्यक्तीला दिसते. काय झालं? आता काय झालं? आता का गाडी थांबवली? काय झालं? ते तुम्हा लोकांना दिसत नाही का? आ? कोण आहे समोर? अबे तुम्हा लोकांना दिसत नाही का? समोर बघा ना यार. काय कोण आहे रे? कोण दिसेल तुला? पागल इथं झालं काय? काय बोलतं? काय कळालं का तुला? समोर बघ. नाही, कोणीच नाही. अरे यार मी मजाक नाही करतोय. कुठे आहे? कोणी दिसेल का तुम्हाला? कोणीच नाही दिसायला. अरे यार, अरे कोणीतरी बाई उभी आहे. अरे यार ते माणूस नाही आहे, आत्मा आहे, पक्की आत्मा आहे यार. अबे कोणीच नाही रे. अरे यार मी मजाक नाही करतोय यार. अबे तुम्ही ऐका, ते मुलगा खरं बोलत होता. मी इथून वापस घेतो यार, गाडी फिरवतोय. बाई गाडी पलटा. बाई गाडी पलटा. गाडी चलाव. कोणी दिसेल का तुम्हाला? आपण त्या बाई माणसाला आत्म्याला परेशान करायला नाही आलो. तुला जे कोणी दिसते ना त्याच्या बाजूला सरळ गाडी काढ. चला आता. प्लीज यार प्रियांश ऐक यार, मजाक नाही करतो यार. प्लीज यार फिरवतो मी गाडी यार इथून. अरे कोणीच नाही, चाल घे सरळ गाडी. अबे अरे यार मी खोटं नाही बोलतो. तुम्हाला नाही दिसत आहे का? नाही ना, कोणीच नाही त्याच्या बाजूला गाडी काढ. चाल सरळ. प्रियांश प्लीज प्लीज यार ऐक यार तू प्लीज. गाडी यार इथून फिरवतोय.
मला खरंच चांगलं नाही वाटत यार. पहिले ते मुलगा भेटला, आता ती यार बाई आहे यार, आता गायब पण होते यार. मजाक नाही करतो यार, इथून आपण निघून जाऊ वापस. अरे यार कोणीच नाही रे, कोणीच नाही. कोण दिसायला तुम्हाला समोर? मला कोणी दिसत नाही. मग पुढे गेली. कोणीच नाही. चल तुम्हाला पण नाही दिसते? आई आपले चल घे गाडी, कर स्टार्ट कर. ह्याच्यासोबतच का होतं यार? यार ते मुलगा म्हटलं होता ते ड्रायव्हर सीट वाल्यालाच दिसणार आहे. तुम्ही ऐका प्लीज यार. काय म्हणालो गाडी मी काढ लवकर चल. आता कुठे आहेत मग? शेट यार, हे पण आताच व्हायचं होतं. अरे पण आता नेमकं काय झालं? पंक्चर झाली असणार. अरे यार हा टायर पंक्चर झाला यार. तुमच्या दोघांना खाली उतरावं लागेल, टायर बदलायचा आपल्याला. आता आत्ताच उतर. ठीक आहे. उद्या करतात काय? एक काम कर, तू माझ्याकडे लक्ष दे, मी तुझ्याकडे लक्ष देतो. ऐक ना, एक काम करू आपण, बाहेर जाताना गाडीला चिपकून जाऊ, जेणे की कोणी आपल्या मागे येणार नाही. अरे यार इथं नेटवर्क पण नाही यार. अरे यार ऐक ना, मला जॅक आणि टायर पाहिजे, काढून द्या ना. जा, मी नाही तुझा. तू जा रे, मी नाही जात, तू जा रे. अरे यार तुम्ही पण चला, मी येतो सोबत. चला चल. रियांश लवकर या. हो टॉर्च हे काढ रे. इकडे पाडणं. अरे यार कुठे गेला? कुठे? अरे यार कुठे गेला? कुठे? तरी आवाज येत आहे यार. सोनू, आवाज येत आहे कशात तरी. अबे यार काय मजा करताय यार, तू चल ना लवकर. यार चल ना. अबे पहिलेचे दोघं भित्रे आहेत यार, चल यार. यार खूप टाइम झालेला आहे यार, चल ना. चल ना पार्थ. चल ना पार्थ. बोल ना. काय बोल ना, काय म्हणतो? अरे माझं डोकं दुखते. हे माझ्या डोक्यात मार. काय बोलायला समजायला तू? हो तिकडे.
अबे तू इकडे. अबे तुम्ही कुठे पळाले होते कुत्र्यासारखे? तिकडे कोण आहे? अबे ही जागा चांगली नाही, पटकन बसा गाडीमध्ये. चाल. अरे यार गाडी स्टार्ट होत नाहीये. पटकन ओपन कर, बोनेट ओपन कर. सेल्फ मार. यार त्या गाडीवर आत्मा आहे यार. अबे काय बोलायला समजायला का? कोण आहे इथं? अबे यार चला तुम्ही यार इथून. चला लवकर चला. थांबू नका लवकर. ऐकायच नाही आपलंच दर्शन म्हणे तू पुढं आहे म्हणे ते काम करतो भाई भाई तू देख पूर्ण माऊल बोलून चालला तो. अजून किती वेळ आहे? आपल्याला लवकर जायचं असेल तर आपण या रस्त्याने जाऊ, थोडं लवकर जाता येईल. चालेल? ठीक आहे. आपण कुठं होतो? आपण इथंच होतो. आपण या रस्त्याने येऊन चुकीचं नाही केलं ना? बोलला काली जुबान वाला बोलला म्हणजे काय ना काही वाईटच होणार. अबे काय लावलं बे तुम्ही दोघांना? कुठं पण चांगलं फिरायला आलं का तुमच्या दलिंदरपणा सुरू. अबे त्याचंही बरोबर आहे, सुनसान रस्ता, इथं चोर लुटेरे राहतात. काय राहत नाही. चला चालत जाऊ ना मग भावा. तरी पण उभा राहायचं. कॅमेरा के अंदर आ जाऊंगा. अजून किती दूर आहे? हॅलो 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 सर 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 मी पार्थ बोलतोय सर. सर सर माझा आणि माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला सर. सर प्लीज हेल्प करा ना सर. सर प्लीज हेल्प करा. मला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती सर. हा सर आम्ही चिरडोन फाट्यावरून लेफ्ट टर्न घेतला होता सर. चिरडोन? आणि त्याच्या थोडं समोर सर आमचा ऍक्सिडेंट झाला सर. प्लीज माझी आणि माझ्या मित्राची हेल्प करा. हॅलो सर. कोणी सांगितलं तुम्हाला रॉंग टर्न घ्यायला? ज्याने रॉंग टर्न घेतला तो मेलाच. स्वतःच्या मनाने शहाणपणा कशाला केला तुम्ही? तुला पण आम्ही आता सकाळी भेटू.
तुम्ही वाचलात तर ठीक, उद्याचं उद्या बघू. कसं आहे, आमच्या हातीत तो एरिया येत नाही ना, त्यामुळं आम्ही आता येऊ शकणार नाही. काय ठेवतो आता. हॅलो हा साहेब, रॉंग नंबर होता साहेब, पिझ्झा डिलिव्हरी वाल्याचा. हॅलो मला तर निगेटिव्ह फील येत आहे. आणि समोर खरंच कोणीतरी आहे. तुम्ही सगळेजण आपापले काचं वर करून घ्या. दादा वाचा, दादा माझे मित्र, दादा माझा ऍक्सिडेंट झाला, दादा ती आत्मा मारून टाकेल. दादा प्लीज हॉस्पिटल, दादा हेल्प कर दादा प्लीज हॉस्पिटल दादा हेल्प कर दादा आशिष पंदिलवार AP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जसं की आपण बघत आहे, सिडोन फाट्यावर एकाच जागी 3 गाड्यांचा अपघात आणि 9 जण जागीच ठार झालेले आहे आणि 3 जण गंभीर जखमी आहे. साहेब, इथं अपघाताचं प्रमाण खूप वाढलं. बरं, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपण काय करणार दावडे? आपण पोलिसांसोबत कनेक्ट करू. आजकालच्या मुलांमध्ये ना नवीन करण्याची काहीतरी खाज असते. ते तर आहेच साहेब. आणि मग काय, त्यांचं फळ त्यांना भोगावंच लागला. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालूच राहणार आहे. आणि जसं की आपण बघत आहे, ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटला सुद्धा नेत आहे. अपघात होण्याचे कारण काय असू शकते आजपर्यंत काही कळलेलं नाही आहे. 3 गाड्याचा अपघात झालेला आहे. तसंच तो आम्ही कशामुळे झालेला आहे वेगवेगळ्या आणखी माहिती नाही. त्याच्यावर शोध चालू आहे. या गोष्टीत किती सत्यता आहे अद्याप स्पष्ट झाली नाही. सराकडे बाजूला. सर याच ठिकाणी याच गाडीसोबत अजून 2 गाड्याचा सुद्धा अपघात झाला आहे. याच ठिकाणावर अपघाताचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललं आहे. यावर पोलीस काही ॲक्शन उचलणार की असंच चालू राहणार? सध्याच्या परिस्थितीची जाणीव घेता आम्ही काही दिवसापूर्वीच शिडोन या फाट्यावर रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणून बोर्ड पण लावला होता. परंतु काही मुले मौजमस्ती करण्याकरिता गाडी भरधाव वेगाने पळवतात आणि असे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढतात. रिस्ट्रिक्टेड एरिया असल्यामुळे आम्ही पेट्रोलिंगसुद्धा करू शकत नाही आणि इथून आमचं पोलीस स्टेशन ते खूप लांब याच्यावर असल्यामुळे इथे पेट्रोलिंगसुद्धा आमची बंद आहे. सर, इथं ऐकण्यात आलेलं आहे की इथे भूत प्रेत आत्मा हे वास करतात, तर ते सर्व घडत आहे ते यांच्यामुळेच घडत आहे. तर यावर तुमचं काय म्हणणं? ह्या सर्व गोष्टी अंधश्रद्धा आहेत. ह्या गोष्टीवर 100% माझा काही विश्वास नाही बसत आणि असल्या काही गोष्टी मी काही ऐकलेल्या नाही आहेत. ते जे बोलत आहे ना, हे मी ऐकलेलं आहे. मी खरं आहे सर. हे जे घडत आहे हे त्याच्यामुळेच घडत आहे सर. त्याच्यावरती आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि यांचे प्रश्न टाळा सर. काय शूटिंग करायला काय समजेना, काय नाही. कवाची शूटिंगच करायला निघते. काय होईल? हमारे पूर्वज हमें बताकर गए कि कभी राह चलते नींबू दिख जाए तो उसे कुचलना मत, अमावस की रात को घर से बाहर निकलना मत, देर रात किसी पेड़ पर पेशाब न करना, और अगर पीछे से कोई आवाज आए तो पीछे मत पलटना. लेकिन हमने हमारी पूर्वजों की इन बातों को अंधविश्वास का नाम देकर टाल दिया और विज्ञान नाम का झंडा हाथ में पकड़ लिया. लेकिन कभी सोचा है हम इस ब्रह्मांड के बारे में कितना जानते हैं? हम सोचते हैं कि जो खुली आंखों से दिखाई दे वही सच हो, जो कानों से सुनाई दे वही आवाजें हों. इस ब्रह्मांड में ऐसे कई राज दफन हैं जो खुली आंखों से नहीं दिखाई देते मगर होते जरूर हैं. कुछ आवाजें कानों से सुनाई नहीं देती मगर उनकी आहटें अपने इर्द गिर्द महसूस की जा सकती हैं. इस ब्रह्मांड में हम एक चींटी के लाखों टुकड़े कर दें तो उसके एक अंतिम टुकड़े से भी सूक्ष्म है. इस कायनात के बारे में हम सिर्फ उतना ही जानते हैं जितना हमें विज्ञान की किताबों में पढ़ाया गया है. लेकिन सच तो ये है, जहाँ हमारी समझ समाप्त होती है वहाँ से उनकी दुनिया शुरू होती है. जहाँ से हम एक गलत मोड़ ले लेते हैं वहाँ से हम उनकी दुनिया में कदम रख चुके होते हैं. रास्तों पर चलते हम हैं लेकिन चला वो रहे होते हैं. इसलिए कहीं अगर दिख जाए कि यहाँ जाना मना है तो समझ जाओ कि वहाँ जाना सच में मना है. क्योंकि ये ब्रह्मांड अगर एक सागर है तो हम सिर्फ उसकी एक बूंद, हम इसके बारे में कुछ नहीं जानते.